आयुष्य असावे पतंगासारखे, उंच उंच भरारी घेऊन उडत जावे. मूड पक्के पण पाश नको, सततची भीती नको. प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आस्वाद घ्यावा. आयुष्याच्या कॅनव्हासवर इंद्रधनुष्य रंगवावा. फुलपाखरू पक्षी त्यांची सोबती, तशीच नाती तशीच गोड आपली मैत्री. तर ही होती एक छानशी अशी कविता. तर मी काय कवयित्री नाही बरं का. मी एक छान म्हणजे माझ्या घराचं भरणपोषण करणारी एक सुगरण आहे आणि बऱ्यापैकी स्वयंपाक जमतो मला, नसेल जास्त तरी. तर असो, चला आज बघा छान अशी भाजी केलेली पोकळ्याची, एकदम कमी साहित्यात आणि शॉर्टकट केलेली आहे. मस्त छोटासा स्वयंपाक केला होता, तो तुमच्यासोबत शेअर केला. तर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असतात, पण स्वतःसाठी जगणं किंवा स्वतःच्या इच्छानुसार खाणं पिणं हे मनुष्य विसरत चाललेलं आहे. म्हणजे स्त्रिया देखील आपण स्वतःचा विचार नाही करत आणि मुलांच्या आवडीचं किंवा माणसांच्या आवडीचं बनवत असतात. तर आणि माणसंही तसंच असतात. तर स्त्रीला एखाद्या वेळेस आवडत असेल किंवा मुलांना आवडत असेल तर त्याच पद्धतीने ते सर्व वागत असतात. तर शरीरासाठी आपण ह्या गोष्टी करायला हव्या, की कधीतरी स्वतःच्या मनानेही चांगल्या गोष्टी बनवून खायला हव्या किंवा स्वतःला आवडेल असं वागायला हवं किंवा स्वतःला आवडेल असं ठिकाणी जाऊन या, फिरून या. त्यामुळे शरीर स्वास्थ्य असत असतं. कधीतरी डाएट विसरून मनासाठी म्हणजे मनाला आवडेल असं तेलकट किंवा डाएट न करता काहीतरी आवडत असेल तो पदार्थ खाणं हे शरीरासाठीही छान असतं. यावरती कोणाचं दुमत असेल की नाही बुवा डाएट करायला हवं, पण असो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार करायला हवं हे तरी मी मान्य करते. आणि शरीरासोबत आपण मनालाही डिटॉक्स करायला हवं. म्हणजे मनाला डिटॉक्स करणे म्हणजे कसं, तर आपण मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात चांगल्या किंवा वाईट, कुणाविषयी द्वेष किंवा राग वगैरे असतो. पण त्या गोष्टी धरून बसणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला तरी वाटतं? त्यासाठी आपण जे आहे जसं आहे स्वीकारून घेत चालणं आणि कोणाविषयी द्वेष व कोणाविषयी काही विचार असतील तर ते तिथल्या तिथे सोडून द्यावं हे तरी करायला हवं. त्याला म्हणतात मनाला डिटॉक्स करणं. आणि त्यासाठी तुम्ही छान अशा मैत्रिणी गप्पा मारू शकतात किंवा मैत्रिणींशी तुम्ही शेअर करू शकता किंवा एखादं व्यक्ती असेल आपल्या घरातला, त्याला आपण म्हणजे खास करून आपण त्याला मनातल्या गोष्टी सांगत असतो. असा एखाद तरी कोणीतरी असावा की त्याला आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो. त्यामुळे आपलं मन, शरीर, स्वास्थ्य आणि निरोगी राहण्यासाठी तर ह्या गोष्टी करायलाच हव्यात. आपण बऱ्याचशा गोष्टी मनात ठेवतो आणि ते मनामध्ये साठवून साठवून ते शेवटी तुंबल्यासारखं होऊन जातं. आणि मैत्रिणींशी गप्पा मारल्याने किंवा एखाद वडीलधाऱ्या व्यक्तीशी किंवा आपल्या जवळचा एखाद व्यक्ती असतो त्याच्याशी ज्या गप्पा मारल्या ना, तर आपल्याला मन हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि मन हलकं झालं म्हणजे निरोगी वाटतं. आणि ज्यावेळेस आपल्याला काहीतरी ओझं मनावरती असतं ना, तर आपल्याला थोडंसं आजारपण आल्यासारखं जाणवतं. म्हणजे नसेल जरी आजारपण तरी आपल्याला असं वाटतं की माझं हे दुखतं आहे किंवा मनाला नाही बरं वाटत ना, तर कशामध्येच रस वाटत नाही, जेवणामध्ये नाही ना कशामध्ये नाही. तर असो, अशा पद्धतीने आपण शरीराला वेळोवेळी जसं आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो ना, त्याच पद्धतीने आपण शरीराला आणि मनाला स्वस्थ ठेवलं पाहिजे. त्यासाठी नवनवीन पदार्थ आवडीचे करून खाणे पण गरजेचे आहे. तर चला, आज अशा पद्धतीचे सात्विक भोजन बनवलं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.